नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बायो गुरुकुल या चॅनलमध्ये. तर आजचा आपला टॉपिक आहे हाऊ टू अचीव्ह 100 आउट ऑफ 100 मार्क इन बायोलॉजी इन एमएसटी सीईटी. तर खूप इम्पॉर्टंट असा टॉपिक मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. तर आता याच्यामध्ये बघा की तुम्हाला बायोलॉजीमध्ये की सीईटी मध्ये तुम्हाला बायोलॉजीमध्ये की आउट ऑफ मार्क घ्यायचेत. आउट ऑफ मार्क घेणं ही गोष्ट आपल्याला थोडी अवघड वाटत असेल, पण ही गोष्ट काही एवढी अवघड नाही. तुम्ही जर व्यवस्थित प्रयत्न केले, तुम्ही जर व्यवस्थित त्या ठिकाणी नियोजन केलं, तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी तेवढे मार्क घेऊ शकता. तर याचीच एक छोटीशी स्ट्रॅटेजी मी तुमच्यासाठी घेऊन आलोय, की तुम्हाला जर आउट ऑफ मार्क मिळवायचे असतील, तर तुम्ही त्यासाठी काय करायचं? त्यासाठी तुम्ही कुठली स्ट्रॅटेजी फॉलो करायची? तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागेल? ठीक आहे. तर आता येणारी जी काही एक्झाम आहे सीईटीची, की तुम्हाला डेट्स पण माहिती असेल की 21 एप्रिलला त्या ठिकाणी ती एक्झाम आहे. तर त्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्ही काय स्ट्रॅटर्जी त्या ठिकाणी फॉलो करायची आणि तुम्ही त्या ठिकाणी कशा प्रकारे ते मार्क मिळवायचे. तर त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा की तुम्हाला जर मार्क मिळवायचे आहेत, फॉर एक्झाम्पल तुम्हाला त्या ठिकाणी सीईटी मध्ये 100 आउट ऑफ मार्क बायोलॉजीमध्ये मिळवायचे, तर त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की कन्सेप्ट. तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करावं लागतील. जे काही महत्वाचे टॉपिक आहेत, जे टॉपिक असे हॉट्स आहेत त्याच्यावर जास्त क्वेश्चन विचारले जातात, त्या टॉपिकमध्ये असणारे महत्वाचे कन्सेप्ट हे तुमचे क्लिअर पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्याच्यामधून सगळं क्वेश्चन पेपर बनवला जातो ते म्हणजे बायोलॉजीचं स्टेट बोर्डचं बुक. हे स्टेट बोर्डचं बुक तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे, कारण याच्या बाहेरचा कुठलाच क्वेश्चन तुम्हाला कधीच बघायला मिळत नाही एक्झाममध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला स्टेट बोर्डचं बुक हे लाईन टू लाईन वाचावं लागेल. त्याशिवाय तुम्ही त्या ठिकाणी कुठलंच त्या ठिकाणी मार्क म्हणजे मिळू शकत नाही त्याच्यामध्ये. लाईन टू लाईन महत्वाचे कन्सेप्ट तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर करायला लागतील. स्टेट बोर्डचं बुक तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला पीवायक्यू म्हणजे जे काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्व्ह करायला लागतील. प्रिव्हियस इयरचे म्हणजे किती दिवसाचे, तर अप्रॉक्सिमेटली आपण असं म्हणू की 5 ते 6 वर्ष जरी तुमच्याकडे मिळाले तुम्हाला, की ऑनलाईन मिळतात ते क्वेश्चन पेपर, ते तुम्ही डाउनलोड करून घ्या, त्याची प्रिंट काढा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या महत्वाच्या जे क्वेश्चन कशा प्रकारे दिलेले आहेत त्याचा अभ्यास करा. प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपरचा अभ्यास केल्यामुळे काय होतं की आपल्याला आयडिया येते की कशा प्रकारचे क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारले जातात. ही एक आयडिया तुम्हाला येईल. त्याच्यामुळे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की कुठली जरी गोष्ट तुम्हाला मिळवायची असेल तर ती म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस शिवाय मिळणार नाही. प्रॅक्टिस करा. जर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर 100% तुम्हाला बायोलॉजीमध्ये 100 पैकी 100 मार्क मिळू शकतात. याची गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकतो. तर आता आपण ऍक्च्युअल प्रोसेस बघू की तुम्हाला काय काय करावं लागेल, त्याच्याविषयी आपण मेनली डिस्कस करू. तर जसं तुम्हाला माहिती आहे की एक्झामचा पॅटर्न ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की एक्झाम ही तुम्हाला त्या ठिकाणी टोटल 100 क्वेश्चनची असते. बायोलॉजीचा आपण विचार करू फक्त. त्याच्यामध्ये 100 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. एक क्वेश्चन एका मार्कासाठी असेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग कुठंच बघायला मिळणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 महत्वाचे पॉइंट की तुम्ही याच्याविषयी तुम्हाला या गोष्टी सगळ्या ऑलरेडी माहितीच असेल की बायोलॉजीमध्ये टोटल 80% जो सिलेबस असतो तो 12वीच्या सिलेबसवर आहे. 80% जो क्वेश्चन पेपर बनणार आहे, जे काही 80 क्वेश्चन्स आहेत टोटल आउट ऑफ 100, तर 100 पैकी 80 क्वेश्चन्स हे टोटल 12th मधून त्या ठिकाणी येणार आहेत आणि रिमेनिंग जे काही 20 क्वेश्चन आहेत ते तुम्हाला 11th मधून त्या ठिकाणी येणार आहेत. मग त्याच्यामध्ये बायोलॉजीचा जर विचार केला तर 11thला टोटल तुम्हाला 4 चॅप्टर्स आहेत. ह्या 4 चॅप्टर्स मधूनच त्या ठिकाणी तुम्हाला हे क्वेश्चन येतील. म्हणजे अप्रॉक्सिमेटली आपण असं धरू की एका चॅप्टरसाठी 5 क्वेश्चन्स त्या ठिकाणी येऊ शकतात. याच्यामध्ये बदल होऊ शकतो, पण आपण अप्रॉक्सिमेट असं धरू की एका त्या ठिकाणी चॅप्टरसाठी 5 क्वेश्चन त्या ठिकाणी तयार होत आहेत. ठीक आहे. मग तुम्हाला 20% सिलेबस हा त्या ठिकाणी 11च्या याच्यावर बेस आहे. 80% सिलेबस हा त्या ठिकाणी 12च्या बुकवर त्या ठिकाणी डिपेंड आहे. मग तुम्हाला प्रॉपर त्याचं काय करायचं, टाइम मॅनेजमेंट करायचं. कारण जर टाइम मॅनेजमेंट केलं तर त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच व्यवस्थित सक्सेस होता. म्हणजे टाइम मॅनेजमेंट इज द की टू सक्सेस. नेक्स्ट गोष्ट म्हणजे स्पीड प्लस अॅक्युरसी. म्हणजे तुम्हाला फक्त वाचत जायचं नाहीये,
किंवा तुम्हाला फक्त त्या ठिकाणी पाठ करायचा नाही, तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. तुमचा जो काही स्पीड आहे, तुमची जी काही अॅक्युरेसी आहे, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर असतील किंवा तुम्हाला काही क्वेश्चनची प्रॅक्टिस करावं लागेल. प्रॅक्टिस मधूनच तुमचं त्या ठिकाणी काय होणार आहे, तो स्पीड आणि तुमची जी काही अॅक्युरेसी आहे, अॅक्युरेसी पण खूप महत्वाची, की तुम्ही ज्यावेळेस एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करता तो तुमचा बरोबर येतोय का किंवा चुकतोय, ही जी काही अॅक्युरेसी आहे ही तुम्हाला मेंटेन करावं लागेल. ह्या दोन गोष्टी तुमच्याकडे आल्या की नक्कीच तुम्हाला सक्सेस त्या ठिकाणी मिळणार. हे एक्झाम पॅटर्न विषयी आपण बघितलं. त्यानंतर मी तुम्हाला सुरुवातीपासून हेच सांगतोय की जे स्टेट बोर्डचं बुक आहे हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे, की इट इज अ बायबल. बायबल म्हटलंय की याच्या बाहेरचं मी सांगितलं की क्वेश्चन येत नाहीत. तुम्ही मॅक्सिमम क्वेश्चन बघा, हे पूर्णपणे तुमच्या बुक मधूनच लाईन टू लाईन क्वेश्चन त्या ठिकाणी येतात. एक सुद्धा असं उलट पालट होणार नाही. सगळ्यात महत्वाचं काय आहे, लाईन बाय लाईन रीडिंग. तुम्हाला लाईन टू लाईन रीड करायचे, प्रत्येक गोष्ट लाईन टू लाईन वाचायची. महत्वाचे कन्सेप्ट तुम्हाला त्या ठिकाणी अंडरलाईन करायचे आहेत. लाईन बाय लाईन रीडिंग जर तुम्ही केलं तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला कुठलीच अडचण त्या ठिकाणी येणार नाही. दुसरी गोष्ट, डायग्रॅम्स. डायग्रॅम्सवर खूप सारे क्वेश्चन येतात. तुम्ही जर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर चेक केले तुमच्या लक्षात येईल की डायग्रॅमवर सुद्धा खूप सारे क्वेश्चन त्या ठिकाणी एक्झाम मध्ये आलेले आहेत. ही पण गोष्ट त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायची. तिसरी गोष्ट, टेबल्स आणि एक्झाम्पल. की बायोलॉजीच्या बुकमध्ये तुम्हाला काही टेबल्स मिळतील, म्हणजे ते टेबल्स व्यवस्थित रीड करा. त्याच्यामध्ये बघा की काय काय दिलेलं आहे. वाटलं असं सेपरेट तुम्ही ते टेबल एका तुमच्या चार्टवर एखादं लिहून काढा, तुमच्या रूममध्ये तो लावा आणि रोज त्या ठिकाणी तो टेबल वाचत जा, म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या लक्षात राहील. एक्झाम्पल्स, बायोलॉजीमध्ये एक्झाम्पल सुद्धा खूप महत्वाचे असतात, की एक्झाम्पलवर सुद्धा त्या ठिकाणी खूप सारे क्वेश्चन्स त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात. एक्झाम्पल्स व्यवस्थित करा. त्याच्यानंतर बायोलॉजीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट सायंटिफिक नेम्स, की जे आपल्याला थोडंसं अवघड वाटतं, की सायंटिफिक नेम लक्षात कसं ठेवायचं, जे काही गोष्टी आहेत तर ते वाचूनच व्यवस्थित लिहून सारखं सारखं लिहून तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात राहील. सायंटिफिक नेम्स खूप महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर प्रत्येक काही ना काही कन्सेप्टमध्ये एक्सेप्शन असतात. ते एक्सेप्शनवर सुद्धा एक्झाम मध्ये खूप सारे क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळतील. मग ते एक्सेप्शन व्यवस्थित करा. आणि सगळ्यात महत्वाचं, जे काही बोल्ड वर्ड असतात त्या ठिकाणी तुम्ही बघा, पुस्तकामध्ये काही शब्द असे बोल्ड केलेले असतात. मग हे बोल्ड वर्ड सुद्धा खूप महत्वाचे आहेत, त्याच्यावर पण तुमचा फोकस त्या ठिकाणी असला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, की जे बायोलॉजीचं बुक आहे ते जवळपास तुम्हाला किती वेळा रीडिंग झालं पाहिजे, ते 3 टाइम कमीत कमी बोलतोय. तुम्ही जास्तीत जास्त वेळा खूप वेळा वाचावं लागेल. तुम्ही 5 वेळा म्हणा, 6 वेळा म्हणा, तर तुमचं वाचूनच झालं पाहिजे. कारण मी सुरुवातीपासून हेच सांगतोय की लाईन टू लाईन क्वेश्चन एक्झाम मध्ये येतात. ठीक आहे. म्हणजे तुमचं त्या ठिकाणी बायोचं जे काही बुक आहे ते जवळपास 3 वेळा, म्हणजे मिनिमम 3 वेळा बोलतोय, वाचून झालंच पाहिजे. तरच त्या ठिकाणी तुम्हाला त्या गोष्टी व्यवस्थित जमणार आहे. फोकस काय, तर बायोलॉजीचं बोर्डचं बुक, त्याच्या बाहेरचं तुम्हाला काही विचारलं जाणार नाही. त्यानंतर पीवायक्यू, की तुम्हाला मी हे पण सांगितलं की पीवायक्यू आपल्याला रीड करायचे किंवा पीवायक्यू तुम्हाला बघायचे. तर मी त्या ठिकाणी म्हटलं की तुम्हाला 5 ते 6 वर्ष चालतील, पण या ठिकाणी मी दिले 10 वर्ष. चांगलं आहे. 10 वर्ष जरी असले, जुने जरी आणखी मिळाले तुम्हाला क्वेश्चन, तर खूप चांगला आहे. थोडाफार सिलेबसमध्ये बदल झालेला असेल, ठीक आहे. पण मी तुम्हाला मॅक्सिमम म्हणतो की 10 इयर्स जरी असेल तर किंवा तुम्हाला 5 इयर्सची जरी मिळाली मागच्या, तरी काय अडचण नाही. 5 इयरचे क्वेश्चन पेपर डाउनलोड करा. ऑनलाईन वेबसाईटवर कुठं पण मिळतात, ते डाउनलोड करून घ्या. आणि त्याच्यामध्ये महत्वाचं काय करायचं, मार्क रिपीटेड टॉपिक्स. तुम्हाला लक्षात येईल ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी ते क्वेश्चन बघता. काय करायचं की ते क्वेश्चन घ्यायचा. फॉर एक्झाम्पल तुमचा एखाद्या त्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल चॅप्टरचा पूर्णपणे स्टडी झालेला आहे. मग त्या चॅप्टरवर कुठले कुठले क्वेश्चन आलेले आहेत ते बघायचे, की आपण जे वाचलेलं आहे ते कसं विचारले, व त्यांनी क्वेश्चन विचारायची पद्धत काय आहे, कशा प्रकारचे ते क्वेश्चन विचारले जातात, याचा थोडासा अभ्यास करायचा. ही तुम्हाला स्ट्रॅटर्जी त्या ठिकाणी करावं लागेल, की जे रिपीटेड क्वेश्चन आहेत किंवा रिपीटेड टॉपिक्स आहेत त्याला थोडंसं अंडरलाईन करून घ्या, मार्क करून घ्या, की याच्यावर क्वेश्चन सारखा सारखा येतोय. नक्कीच तो एक्झाम मध्ये पुढच्या पण रिपीट होऊ शकतो. कारण त्या ठिकाणी सीईटी मध्ये क्वेश्चन रिपीट होतात, काही क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जातात, थोडी फिरून विचारले जातात. तसं तुम्हाला ते नियोजन व्यवस्थित करावं लागेल. त्याच्यानंतर जे वीक चॅप्टर्स आहेत की ज्याला जास्त वेटेज नाही, जास्त क्वेश्चन त्याच्यावर विचारले जात नाही, मग अशा चॅप्टरला थोडंसं कमी फोकस करायचं, पण करायचं. असं नाही की त्या ठिकाणी त्याला विचारलं जातं म्हणजे काहीच करायचं नाही, असं नाही. तुम्हाला ते करावं लागेल. कारण तुम्हाला मी सांगितलं की आपलं टार्गेट काय आहे, की आपल्याला आउट ऑफ मार्क घ्यायचे. आपल्याला वीक टॉपिक असू किंवा कुठला स्ट्रॉंग टॉपिक असू किंवा कुठलाच टॉपिक सोडायचा नाही. पूर्ण फोकस आपला पूर्ण याच्यावर असला पाहिजे, तरच आपण त्या ठिकाणी तेवढे आउट ऑफ मार्क घेऊ शकतो. त्याच्यानंतर जे पीवायक्यू आहेत, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आहेत, ते तुम्हाला रिवाइज करायचे. 3 टाइम्स बोललो मी, की 3 टाइम्स तुम्हाला रिवाइज करायचे. 3 टाइम्स रिवाइज केले की तुम्हाला नक्कीच बऱ्यापैकी गोष्टी त्या ठिकाणी काय होतील,
तो क्लिअर होतील. मग ही एक महत्वाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात शेवटी सीईटी रिपीटेड कन्सेप्ट, की सीईटी मध्ये सीईटी एक्झाम मध्ये असे खूप सारे कन्सेप्ट आहेत की त्याच्यावर बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारले जातात. तुम्हाला ते कन्सेप्ट व्यवस्थित करायचे आहेत, त्याच्यावर पूर्णपणे तुम्हाला फोकस ठेवायचा. ही प्रिव्हियस इयर क्वेश्चनची स्ट्रॅटर्जी तुम्हाला लक्षात ठेवायची, की डाउनलोड करा क्वेश्चन पेपर, व्यवस्थित त्याच्यामध्ये मार्क करा कुठले महत्वाचे कन्सेप्ट आहेत, कुठल्या टॉपिकवर किती क्वेश्चन विचारलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा व्यवस्थित त्या ठिकाणी अभ्यास करा. त्याच्यानंतर नेक्स्ट ज्यावेळेस तुम्ही एक्झामला जाणार आहेत, तर एक्झामला तुम्हाला एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहेत. आता एमसीक्यू सॉल्व्हिंग टेक्निक पण असते, याच्याविषयी मी तुम्हाला नंतर आणखी काही व्हिडिओ बनवून देईल की तुम्ही एक्झामला ज्यावेळेस जाता त्यावेळेस त्या ठिकाणी कशा प्रकारे एक्झामला फेस करायचं, याच्याविषयी पण आपण नंतर काही व्हिडिओ त्या ठिकाणी बनवून नक्कीच देणार आहे. तर याच्यामध्ये बघा एमसीक्यू सॉल्व्हिंग टेक्निक काय असते, की तुम्हाला ज्यावेळेस एक्झामला बसायचं, तुम्ही एक्झाम ज्यावेळेस देणार आहे, तर तुम्हाला काही स्ट्रॅटर्जी तुम्हाला त्या ठिकाणी फॉलो करायला लागते. आता याच्यामध्ये बघा की ज्यावेळेस टोटल तुम्हाला 100 मार्काचा क्वेश्चन पेपर असणार आहे, 100 क्वेश्चन्स असतील, तर सुरुवातीला काय करायचं, जे इझी क्वेश्चन्स आहेत, की म्हणजे इझी क्वेश्चन म्हणजे काय, की तुम्ही ते वाचले की लगेच तुम्हाला त्याचं उत्तर येतं, याला म्हणायचं इझी क्वेश्चन. म्हणजे एक कन्सेप्ट, एक लाईन वाचली आन्सर, लगेच तुम्हाला त्याचा आन्सर क्लिक झालं पाहिजे, याला म्हणायचं इझी क्वेश्चन. मग तुम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी ते बघणार, क्वेश्चन पेपर घ्यायचा, सुरुवातीपासून स्टार्ट करायचा, असे जेवढे क्वेश्चन्स आहेत ते वाचले की उत्तर येते तर लगेच मार्क करून घ्यायचे. मग हा झाला फर्स्ट राऊंड. फर्स्ट राऊंड मध्ये काय करायचं, जेवढे इझी क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे. सेकंड राऊंड मध्ये काय करायचं, परत सुरुवातीपासून 100 क्वेश्चन परत पहिल्यापासून जे राहिले त्याच्यावर फोकस करायचं. मग ते थोडेसे काय असतील, मॉडरेट असतील, थोडं त्याला काही कन्सेप्ट वगैरे लावायला लागत असेल, पण ते क्वेश्चन तुम्हाला सुटणार आहेत. मग नंतर ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि ते त्याला आपण म्हणणार आहे मॉडरेट क्वेश्चन. आणि थर्ड राऊंड मध्ये काय, की जे डिफिकल्ट क्वेश्चन आहे, की कधी कधी काय होतं की आपल्याला उत्तर येत असतं पण आपलं कन्फ्युजन असतं की 2 ऑप्शन आपल्याला बरोबर वाटत असतं. हिजच खरी मेक असते की आपल्याला हे 2 ऑप्शन त्यातला निग्लेक्ट करायला लागतो, की एक ऑप्शन त्यातला बरोबर आहे, एक चुकीचा आहे. मग अशा वेळी जास्त आपलं कन्फ्युजन होतं. मग हे कशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला सॉल्व्ह करता येईल, याच्यावर काय उपाय करता येईल याच्याविषयी पण आपण नंतर नक्कीच डिस्कस करू. म्हणजे महत्वाचं काय की डिफिकल्ट जे क्वेश्चन्स आहेत हे त्या ठिकाणी तुम्हाला शेवटच्या राऊंड मध्ये सॉल्व्ह करायचे. हा झाला थर्ड राऊंड. दुसरी गोष्ट, मॅक्सिमम 40 सेकंड पर क्वेश्चन. म्हणजे बघा तुम्हाला त्या ठिकाणी एका क्वेश्चन फक्त किती वेळ द्यायचा आहे, 40 सेकंद. अडकायचं नाही. म्हणजे काय होतं की आता आपण क्वेश्चन ज्यावेळेस सॉल्व्ह करायला घेतो त्यावेळेस आपण काय होतं, आपल्याला वाटतं हे वाचून तर येईन, पण आपण काय करू त्यासाठी खूप वेळ व्हायला लागतो. त्या ठिकाणी स्टक व्हायचं नाही. डोंट गेट स्टक करायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट गोष्ट, की काही कॉमन मिस्टेक्स आपण करतो. मग कॉमन मिस्टेक कुठले आहेत, मग त्याच्यामध्ये बघा की सगळ्यात महत्वाचं, आपण जे काही स्टेट बोर्डचं बुक आहे, सुरुवातीपासून हेच सांगतो की स्टेट बोर्डचं बुक आपल्याला सोडायचं नाही, ते इग्नोर करायचं नाही. मग ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ही मिस्टेक बरेच मुलं करतात की कुठलं तरी एखादं बुक आणतात, कुठल्या तरी पब्लिकेशन तेच वाचतात, त्याच्यावरच क्वेश्चन सॉल्व्ह करतात. हे खूप चुकीचं आहे. महत्वाचं काय, स्टेट बोर्डचं बुक, त्याच्या बाहेरचा एक सुद्धा क्वेश्चन तुम्हाला दिसणार नाही. पण तुम्हाला स्टेट बोर्डचं बुक इग्नोर करायचं नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत त्याची प्रॅक्टिस व्यवस्थित करायची. पीवायक्यू जे काय आहेत त्यांची प्रॅक्टिस तुमची झालीच पाहिजे. मी सांगितलं की मागची 4-5 वर्षाचे क्वेश्चन डाउनलोड करून ते प्रॅक्टिस करणं. 3 ते 4 वर्षाची प्रॅक्टिस, सॉल्व्हिंग तर प्रॅक्टिस करायची आहे. ओव्हर कॉन्फिडन्स कधीच आणायचं नाही. जे एक्झामच्या दृष्टीत पण आहे, बाहेर बाकीच्या गोष्टी तुम्हाला जगात त्याच्यामध्ये पण कधीच ओव्हर कॉन्फिडन्स आणायचा नसतो, की मला येतंय बाबा, मला काहीच अडचण येत नाही, मी सगळा अभ्यास झालाय. हा ओव्हर कॉन्फिडन्स कुठंच आणू नका. कारण काय होतं, आपण चुकीचा गैरसमज करून घेतो की मला येतंय आणि ऐन टाइम एक्झाम मध्ये आपल्याला काहीच आठवत नाही. मग हा ओव्हर कॉन्फिडन्स आपल्याला कधी कधी काय करू शकतो, तर आपलं खूप मोठं नुकसान करू शकतो. म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स ठेवू नका. नेक्स्ट गोष्ट, गेस करायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, मी तुम्हाला हे पण सांगितलं की डायग्राम स्किप करू नका. कारण डायग्रामवर सुद्धा खूप सारे क्वेश्चन तुम्हाला सीईटी मध्ये बघायला मिळत असतात. म्हणजे डायग्राम सुद्धा स्किप करायच्या नाहीयेत. ठीक आहे. मग ह्या कॉमन मिस्टेक अवॉइड करा, की स्टेट बोर्डचं बुक इग्नोर करू नका, पीवायक्यूची प्रॅक्टिस व्यवस्थित करा, ओव्हर कॉन्फिडन्स ठेवू नका, गेस करू नका आणि डायग्राम वगैरे त्या ठिकाणी स्किप करू नका. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, की रँकरचा माइंडसेट काय असतो. कारण तुम्हाला रँकर व्हायचं, तुम्हाला आउट ऑफ मार्क घ्यायचे 100 आउट ऑफ 100. मग 100 आउट ऑफ 100 हे पॉसिबल आहे. कसं पॉसिबल आहे, तर स्मार्ट वर्क आणि सगळ्यात महत्वाचं डिसिप्लिन. या दोन गोष्टी तुमच्याकडे जर असतील
तर 100% सांगतो की अजून सुद्धा वेळ आहे. तुमची एक्झाम 21 एप्रिलला आहे. तुमच्याकडे जवळपास नाही म्हटलं तर 1 ते 1.5 महिना आहे. याच्यामध्ये प्रॉपरली जर तुम्ही नियोजन केलं तर त्या ठिकाणी नक्कीच तुमचं त्या ठिकाणी सक्सेस होणार आहे. तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतील. स्मार्ट वर्क करा, डिसिप्लिन मध्ये करा आणि सगळ्यात महत्वाचं आजच सुरुवात करा. म्हणजे सुरुवात करा. सुरुवात करणं खूप महत्वाचं आहे. आणि सुरुवात कुठून करायची तर नक्कीच तुम्हाला सांगेल की आपला जो काही चॅनल आहे बायो गुरुकुल, या बायो गुरुकुल फॅमिलीला जॉईन करा. याच्यामध्ये मी आता नवीन नवीन म्हणजे फॉर एक्झाम्पल क्रॅश कोर्स स्टार्ट करणार आहे. तो पण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट असेल. आपल्या चॅनलवरच तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. प्रत्येक महत्वाचे जे काही PYQ आहे त्याची प्रॅक्टिस करून घेतली जाईल. तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट त्या ठिकाणी समजून सांगायचा प्रयत्न मी करणार आहे. नक्कीच या चॅनलला तुम्ही जॉईन करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.